आपल्या समोर येतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्ञानेश्वर मेश्राम. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. चीर के देखे दिल मेरा तो, चीर के देखे दिल मेरा तो, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है. प्यार के अफसाने सुने थे लोगों से, प्यार क्या होता है ये तूने समझाया. मिला दिल तुझसे तो ख्वाब देखे ऐसे, जुनों जाने कैसा जवा दिल पे छाया. दिल में ऐसा दर्द उठा, दिल हो गया दीवाना, दिल हो गया दीवाना. दीवानों ने इस दुनिया में, दीवानों ने इस दुनिया में दर्द का नाम दवा रखा है, दर्द का नाम दवा रखा है. और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. काहीतरी वेगळं वाटतंय माऊली. हिंदी गाणं म्हणजे आणि खरंच माझ्या जीवनामध्ये पहिल्या शेड्यूलमध्ये पण नाही गायला मिळालं, म्हणजे मी गायलंच नाही. आज पहिल्यांदा या सेटवरती गायला मिळालं. पण खरं ते काय दीवानों ने दर्द का नाम दवा रखा है वगैरे जे होतं ना, ते इतकं म्हणजे छान इमोशन्स त्याच्यात येत होते. तर नेमकं कोण होतं डोळ्यासमोर? अरे बापरे. हे गाणं त्याच्यासाठी तेरा ही नाम छिपा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है. बरोबर ना ज्ञानेश्वर? माऊलींसाठी लिहिलेलं गाणं आहे की नाही सांग? एकदम आहे की नाही? चीर के देखो दिल मेरा तुम, तेरा ही नाम लिखा रखा है. काय बघतोय का मी? एवढ्या दिवसांनी सेटवर आलो आणि बघतो तो वाल्याचा वाल्मिकी झालाय. ज्ञानेश्वर, असं तू अनेक लोकांना भक्ती मार्गाला उद्युक्त करतोयस, मी तुझं खूप मनापासून अभिनंदन करतो. खरोखर फार अवघड गोष्ट होती आणि तू करून दाखवलीस. नाही पण गाणं छान झालं. थँक्यू. आणि मला सांग ज्ञानेश्वर, आता तुम्ही तिघ जण, तू, संहिता आणि अनिकेत,
आपले जे आणखीन 2 स्पर्धक होते मंगेश आणि सायली, ते आपल्या काही वैयक्तिक कारणामुळे येऊ नाही शकले. ते जर असते तर ही स्पर्धा अजून टफ झाली असती, कॉम्पिटिशन अजून टफ झाली असती. आपली 2 गाणी झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की तुम्ही तिकडे बसू शकाल, परत स्पर्धेत याल? खरं तर हे 5 जण आणि माझ्यासोबत आत्ता जी 2 जण आहेत कॉलबॅकसाठी आलेली, माझ्यापेक्षा खरंच तयारीचे आहेत. पण मी थोडीशी हे केली प्रॅक्टिस, थोडीशी प्रयत्न करीन. शेवटी त्या सीटवर बसण्याचा कोण अधिकारी असेल मी नाही सांगू शकत. सो विश यू ऑल द बेस्ट. कारण आता खरंच आपण मगासपासून खूप आपण मस्ती मजा धमाल करतोय, सगळी परत आपली लोक भेटलेली आहेत म्हणून. पण आता खरं मला वाटतं हळूहळू सगळ्यांच्याच, तुम्हा तिघांच्या मनामध्ये आणि ह्या 5 जणांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी आता थोडंसं नक्कीच धुकधुक चालू असेल की आता बाबा काय होणार आहे. परफॉर्मन्स आता संपलेला आहे, ह्याच्या पुढे आता कॉलबॅकचं गाणं तुमचं उरलेलं नाहीये. तेव्हा आता हा तुमचा परफॉर्मन्स कसा झालाय बघूया. सलील, मला खूप मजा आली हे गाणं तुझ्याकडनं ऐकायला, खूपच मजा आली. आणि मी ह्या निमित्ताने सांगतो, हे गाणं तू छान गायलास, त्याच्याविषयी काही शंका नाही. पण आपली जी स्पेशालिटी आहे ती धरून ठेवायला पाहिजे. कारण असं आहे ना, सुनील गावस्करला बॉलिंग येत नव्हती पण तो चॅम्पियन क्रिकेटर होता का होता, तसं तू चॅम्पियन गायक आहेस तुझ्या क्षेत्रातलं. आणि तुझं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुला जितकं प्रभुत्व मिळवता येईल अजून तितकं मिळव. व्हरायटी गाणं हे स्पर्धेसाठी किंवा सहज म्हणून एक गंमत म्हणून गाऊन बघितलं, पण तुला जे परमेश्वराने दिलेलं आहे ते इतकं सुंदर दिलेलं आहे की तिथेच तुला सगळा मळा फुलवता येईल असं मला वाटतं. खूप मनापासून शुभेच्छा. खरोखर हिंदी गाणं ज्ञानेश्वरकडनं ऐकताना एक वेगळीच मजा आली. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल कौतुक ह्या गोष्टीचं की कॉम्पिटिशनमध्ये यायच्या आधी या सगळ्या गोष्टी ठरवायच्या असतात, किंवा कॉम्पिटिशनमधून बाहेर पडल्यानंतर देखील ठरवता येईल की आपल्याला अशा प्रकारची गायकी गायची आहे, अशा प्रकारचं करिअर करायचं, हे ठरवता येईल. पण कॉम्पिटिशनमध्ये आल्यानंतर यू हॅव टू फॉलो द रूल्स. आणि त्यामुळे त्या जो आहे वो करना तो पडेगा आहे. आणि त्या अनुषंगाने जे आलं ते एकदम मस्त निभावून दिलंस. व्हेरी गुड. धन्यवाद. ज्ञानेश्वर, इंग्लिशमध्ये म्हणतात लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस्ड, असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ह्याचा अर्थ फक्त बोटं अशी करून ठेवायची. मराठीमध्ये दुसऱ्याच्या नावाने मोडते, इथं स्वतःच्याच नावाची मोडायची असतात. त्याला इंग्लिश लोक म्हणतात, लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट.